श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज होतं माझ्या मैत्रिणीचं लग्न आणि आम्हाला जायचं नाही असं ठरलं होतं, पण नंतर आई म्हणल्या जा, त्याच्यामुळं आम्ही आवरायला घेतलं. तर पहिल्यांदा डोकं धुवून घेतलं, कारण की डोक्याला तेल होतं, त्यामुळे मग डोकं धुतलं, आयनिंग केली, पूर्ण मेकअप ते होऊन रेडी झाले. त्यांनी गिफ्ट आणले, त्याच्यावर नाव टाकताना आमच्या दोघांचंच लागलं, तुझं टाकायचं की माझा. तर ते म्हणले माझं नाव टाक. मग फायनली मी माझं नाव टाकून घेतलं गिफ्टवर. तर जाऊ देत, माझा मेकअप कसा झाला आहे बघा. खूप दिवसानंतर मेकअप मला तरी आवडला होता. संक्रांतीच्या टायमाला केला होता, ते खूप डार्क आणि ते झाला होता. तर आमच्या दुर्वाला आम्ही घरीच ठेवत होतो. ती मस्तपैकी खेळणी खेळत होती, तिथं लक्षसुद्धा नव्हतं मम्मी काय करते काय नाही. तिला आवाज दिला तर आम्ही फायनली पोचलो होतो लग्नाला. तर तिथं लग्नाला खूप उशीर होता, आणखीन कोणी चालू नव्हतं. मग आम्ही जेवण घेतलं. तर जेवण बिवण झाल्यानंतर नवरीची एंट्री झाली, पण एवढा पाऊस आणि ते होतं की त्याच्यामुळे त्यांना स्टेज हलवावं लागलं. त्याच्यामुळे आम्हाला पण घरी यायला उशीर झाला. तर ते रथ ते आता नवीन पद्धतीने असं ते पूर्ण भिजला होता, त्याच्यामुळं त्याला पुसण्यात आणि त्याच्यामध्ये वेळ गेला. मग फायनली त्यांची एंट्री व्हायची तयारी चालू होते. तर मग ते दोघं पण बसून घेतलं त्यांनी. नंतर ते रथ पण चालू होत नव्हता, तर त्याला नंतर ओढत नेलं, तसं काहीतरी त्यांचं चालू होतं. तर याच्यामध्येच खूप उशीर झाला आणि फायनल 4 वाजता लग्न लागलं. आम्ही गेलो होतो 2:30 वाजता. तर लग्न आणि जेवण एकदम मस्तपैकी झालं ना. मी आलोत घरी. तर घरी आल्यावर मी सगळ्यात पहिल्यांदा साडी बिडी काढली आणि माझ्या पिल्लूला येऊन बसले. तर ती एवढ्या रागाने बघत होती की बस, तिला काही केलं तरी हसत नव्हती, काही नव्हती. तिला सोडून गेले होते, त्याच्यामुळे तिला काय झालं हे तर झोपी गेले होते. यांना खूप थकवा आला होता लग्नामध्ये जाऊन. तर नंतर रात्रीचं स्वयंपाक ते केलं. नंतर आम्हाला दुर्वाची बॅग आवरायची होती, कारण की पावसामुळं आमचं घर गळतंय. तर त्या पिशवीमध्ये पूर्ण पाणी गेलं होतं. जे होते ते कपडे वाळू घातले आणि दुसरे कपडे मस्तपैकी एका बॅगमध्ये भरून टाकले. तर आम्हाला कपडे आवडताना दुर्वाचं टोपडं भेटलं होतं, जे की मोठं झालं होतं. तर ते तिला घालून बघितलं. तर असा होता आजचा दिवस. बाय.